महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चंद्रपूर अवैध मुरुम वाहतुकीचा कहर, भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत गुराखी गंभीर जखमी। सिंदेवाही येथे अवैध मुरुम वाहतुकीमुळे गंभीर अपघाताची घटना घडली असून एका गुराख्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। सिंदेवाही येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:50 अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने गुराखी श्री मनोज भिवाजी रेपकवार वय 45 राहणार मदनापूर वार्ड सिंदेवाही यांना जबर धडक दिली। त्या भीषण अपघातात रेपकवार गंभीर जखमी झाले। अपघातावेळी ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या मुरुम भरलेला होता। विशेष बाब म्हणजे सिंदेवाही तालुक्यात महसूल विभागाकडून त्या दिवशी कुणालाही मुरुम उत्खनन अथवा वाहतुकीचा परवाना देण्यात आलेला नव्हता। तरी सुद्धा तहसील कार्यालयासमोरूनच अवैध मुरुम वाहतूक सुरू होती। भरधाव वेगामुळे हा अपघात घडल्याची चर्चा परिसरात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत रेपकवार यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्रथमोपचार देण्यात आले। त्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले असून सध्या त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातग्रस्त ट्रॅक्टरच्या इंजिन व ट्रॉलीवर कोणतीही नंबर प्लेट नसल्याने वाहन क्रमांक, चालक, मालक यांची ओळख अद्याप पटलेली नाही। यामुळे अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक कधी होणार असा सवाल अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।